आज या पवित्र श्रावण महिन्याच्या पर्वावर आपण आज इथे सर्व सिद्धिमयी देवी पार्वती प्राणवल्लभा श्री संत लक्ष्मण बाबा महाराज संस्था पार्वती माता मंदिर शिरभातेनगर कांडली येथे आलो आहे। आज इथे लक्ष्मणदास बाबा महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे। या महोत्सवामध्ये हा देणगी कक्ष आहे आणि इकडे बघा हा महाप्रसाद सुरू आहे। या महाप्रसाद भव्य असा महाप्रसाद इथे आयोजित केलेला आहे। हा भागवत सप्ताहाचा धर्ममंडप आहे। बघा किती मोठ्या संख्येने लोक इथं प्रसाद घेत आहेत। अतिशय चांगलं आयोजन दरवर्षी इथे होत असते। याकरता आपण बघा सगळेजण किती मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद आहे। अनेक लोक लाभ घेत आहेत। हे श्री हनुमान मंदिर या परिसरामध्येच श्री हनुमान मंदिर सुद्धा आहे। श्री हनुमानजीचं मंदिर आहे। सुरुवातीलाच प्रवेशद्वारावरती हनुमानजी महाराज बसलेले आहेत आणि हा इकडे महाप्रसादाचं वितरण सुरू आहे आणि मुख्य मंदिर हे इकडे महाप्रसाद तयार होतो आहे। गरम गरम महाप्रसाद तयार होतो आहे सगळ्या भक्तांसाठी। अतिशय सुंदर वितरण महाप्रसादाचं होत आहे। सर्व कार्यकर्ते इथे जोमाने कामाला लागलेले आहेत। अतिशय सुंदर असं आयोजन इथे केलेलं आहे। बघा आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊ। इथे हे मुख्य मंदिर आहे आणि बाजूलाच इथे लक्ष्मणदास बाबांची समाधी मंदिर आहे। या समाधी मंदिरामध्ये आपण आता आलेलो आहे। हे समाधी मंदिराचं द्वार आहे। इथून आता आपण आत जाऊ। अतिशय सुंदर असं समाधी मंदिर इथे बांधलेलं आहे। सुंदर असा परिसर आहे। हे समाधी मंदिर आहे। सर्वांना आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी लक्ष्मण बाबाच्या समाधीचं दर्शन होत आहे। इथे सुंदर असं उपवन सुद्धा आहे। अतिशय पवित्र असा परिसर आणि बाजूलाच मुख्य मंदिर आहे। बघा इथे महाप्रसाद दिसतो आहे आणि आता आपण जिथे बाबांची मूर्ती स्थापित आहे, पार्वती माता स्थापित आहे, अशा या मंदिरामध्ये प्रवेश करू। बघा खूप सुंदर असं हे जय विजय, बाजूला जय विजय आहेत। दोन्ही बाजूला जय विजयच्या मूर्त्या लावलेल्या आहेत। हे बघा हे मुख्य मंदिर आहे। आपण आता आत प्रवेश करू। समोर यज्ञकुंड आहे। इथे हवन कार्यक्रम झालेला आहे आणि हे पार्वती माता मंदिर, हा कासव बघा आपण समोर दिसतोय। सर्व सिद्धिमयी देवी प्राणवल्लभा पार्वती माता, अतिशय रेखीव मूर्ती आहे। आणि बाजूलाच इथे ग्रंथ वाचन सुद्धा सुरू असते। ही पालखी प्रदक्षिणा नगर भ्रमण करून ग्राम प्रदक्षिणा करून आलेली ही पालखी आहे। आज गोपालकाला होता सकाळी, त्यानंतर ही पालखी फिरत फिरत इथे आलेली आहे। हे बघा किती सुंदर पालखी आहे। आपण दर्शन घेऊ शकता या पालखीचं। अतिशय सुंदर अशी पालखी आहे। आणि हे बघा हे मुख्य मंदिर, लक्ष्मण बाबाचा मूर्ती इथे स्थापित करण्यात आलेली आहे। परमपूज्य लक्ष्मण बाबा महाराज यांची ही सुंदर अशी मूर्ती इथे स्थापित केलेली आहे। आपण बघू शकतो भक्तगण इथे दर्शनाचा लाभ घेत आहेत। या बाजूला चंदनाच्या चरण पादुका आहेत। अतिशय सुंदर असं विलोभनीय दृश्य इथे आहे। इथे पूजा मांडलेली आहे बाजूला। इथे ह्या पादुका या देवघरात पादुका ठेवलेल्या आहेत लक्ष्मण बाबाच्या। अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे। बाजूलाच इथे साईबाबाची मूर्ती सुद्धा आहे।
बघा इथे पादुका सुरुवातीला साईबाबांच्या पादुका आणि पुढे जाऊन अतिशय सुंदर अशी साईबाबाची छोटीशी मूर्ती आहे. ओम साईराम. बघा छानसं मंदिर, छोटंसं मंदिर, साईबाबाचं छोटंसं मंदिर इथे उभारलेलं आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे हा. बघा इथून आपल्याला संपूर्ण परिसर दिसतो. खूप छान असा परिसर आहे. लक्ष्मण बाबाचं मुख्य मंदिर, त्यांचा जो मठ आहे तो इथेच मुघलाईपुरा रामनगर राम मंदिर येथे त्यांचं मुख्य आसन आहे आणि त्यांचा विग्रह इथे स्थापन करण्यात आला आहे. तिथे राम मंदिर आहे. राम मंदिरामध्ये सुद्धा लक्ष्मण बाबाचा विग्रह स्थापन करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर मूर्ती तिथे सुद्धा आहे. आपण पुढील भागामध्ये तिथे जाऊया. इथे राम मंदिरामध्ये श्री मोरेश्वर महाराज मठाधिपती उत्तराधिकारी लक्ष्मण बाबाचे आहेत. ते सेवा करत असतात. आज आपली त्यांची भेट इथे होऊ शकली नाही. त्यांचं हे आसन आहे इथे इथलं.